मिरजेतील खुल्या फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशी एसएस प्रॅक्टिस व मंगळवार पेठ क्लब संघ विजयी डायमंड फुटबॉल क्लबने आयोजित केल्या भव्य फुटबॉल स्पर्धा। मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे 3 वर्ष बंद असलेल्या फुटबॉल स्पर्धा डायमंड फुटबॉल क्लबचे प्रमुख शब्बीर शेख यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झाले आहेत। या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 16 संघ सहभागी झाले आहेत। आजच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये एसएस प्रॅक्टिस संघाने सातारा संघावर विजय मिळवला, तर मंगळवार पेठ फुटबॉल क्लबने हुबळीच्या संघाचा पेनल्टी शूटआउटवर पराभव केला। या स्पर्धेमुळे 3 वर्ष बंद असलेली फुटबॉलची परंपरा पुन्हा सुरू झाली आहे। प्रेक्षकही या स्पर्धेला मोठा प्रतिसाद देत आहेत। नगरसेवक अतहर नायकवडी आणि युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांनी दुसऱ्या दिवसाचे सामन्याचे उद्घाटन केले। यावेळी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव अतिश अग्रवाल, डायमंड फुटबॉल क्लबचे प्रमुख शब्बीर शेख, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, प्रशांत माने, मुन्ना नायकवडी, अभित शेख, फहीम शेख, अली शेख यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर आणि असंख्य फुटबॉल प्रेमी उपस्थित होते। मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणमध्ये देखभाली अभावी खड्डे पडले होते, मात्र डायमंड फुटबॉल क्लबचे प्रमुख शब्बीर शेख यांच्या पुढाकारातून आणि नगरसेवक अतहर नायकवडी, युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांच्या सहकार्यातून 12 ट्रॉली मुरुम टाकून क्रीडांगण व्यवस्थित करण्यात आले। या ठिकाणी यशस्वीरित्या फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत। असोसिएशन यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य ओपन डेस फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। प्रत्येक वर्षी अशा पद्धतीच्या ह्या स्पोर्ट्सच्या खास करून फुटबॉलच्या स्पर्धा डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनकडून आयोजित केल्या जातात। गेल्या 2-3 वर्षामध्ये मिरजेचा जो फुटबॉलचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा शब्बीर शेख व त्यांचे सर्व सदस्य, त्यामध्ये आमचे बंधू आबेद शेख असतील, फहीम शेख असतील, त्यांना मोलाचं सहकार्य प्रत्येक वेळी लाभलेले आमचे मुन्ना नायकवडी असतील, प्रशांत माने, आमचा भाऊ मलिक असेल, या सर्व टीमनी हे जे काही मैदानी खेळ जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्या कार्यासाठी आमच्या व अतहर नायकवडी साहेबांच्या खास करून शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथं सामन्याचं उद्घाटन करण्यासाठी आलो। अतिशय अतिटट्टीच्या स्पर्धा आयोजित ज्या होतात त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संघांचा सहभागी होतो। काल गडिंग्लजचा संघ आला होता, आज साताऱ्याचा संघ आलेला आहे, हुबळीचा संघ आलेला आहे। अशा या आजकालच्या युगामध्ये मैदानी खेळ कुठेतरी मागत चाललेल्या असल्या कारणानं हाजी शब्बीर शेख साहेबांचा एक छोटासा प्रयत्न आहे की मैदानी खेळ पुन्हा एकदा जिवंत करूया आणि मिरजेचा जो ऐतिहासिक फुटबॉल नगरीमध्ये जे काही खेळाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत व इथून पुढच्या काळामध्ये पण राहतील।